नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 17 जुलै 2025 रोजी जो GR निर्गमित झालेला आहे त्या GR मधल्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी बघणार आहोत। तो GR आहे अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरणासंदर्भात दिलेला आहे। तर बघा, या GRच्या माध्यमातून आपल्याला ज्या सुधारित काही त्रुटी आहेत, ज्या सुधारित काही सूचना आहेत त्या आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात येतील। आता बघा, ह्या ठिकाणी अनुकंपा नियुक्ती योजना 1976 पासून लागू करण्यात आली आहे। सन 1994 मध्ये पूर्वीची योजना अधिक्रमित करून नवीन सुधारित योजना निर्गमित करण्यात आली। त्यानंतर 1994च्या योजनेमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या असून या योजनेनुसार अनुकंपा नियुक्ती देण्यात येते। आता जी अनुकंपा नियुक्ती योजना आहे ही सर्वसाधारणपणे 1976 पासून लागू करण्यात आली आहे। त्या योजनेमध्ये सन 1994 मध्ये पूर्वीची योजना अधिक्रमित करून नवीन सुधारित योजना निर्गमित करण्यात आल्याचं आपल्याला ह्या ठिकाणी स्पष्ट होते। बघा, त्यानंतर सदर अनुकंपा धोरणात खालील प्रयोजनास्तव सुधारणा करण्याची आवश्यकता दिसून येत आहे। एक नंबर, न्यायालयीन अडचणी। न्यायालयीन अडचणीमध्ये प्रामुख्याने खालील न्यायालयीन प्रकरणे उद्भवली आहेत। कुटुंबास अर्ज सादर करण्यास झालेला विलंब शमापित करणे, त्यानंतर प्रतीक्षा सूचीवरील उमेदवार बदलणे। 3 नंबरचं आहे, प्रतीक्षा सूचीवरील उमेदवाराचे नाव वयाची 45 वर्ष पूर्ण झाल्याने वगळण्यात कुटुंबातील अन्य व्यक्तींचे नाव समाविष्ट करणे। म्हणजे जे न्यायालयीन अडचणी आहेत त्या न्यायालयीन अडचणीमध्ये एकूण आपल्याला 3 अडचणी ह्या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत। या सर्व न्यायालयीन प्रकरणी माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या लार्जर बेंचने रिट याचिका क्रमांक 3701/2022 श्री कल्पना विलास तारम व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर संलग्न रिट याचिकामध्ये 28/5/2024 रोजी दिलेल्या न्याय निर्णयानुसार अनुकंपा नियुक्ती योजना सुधारित करणे आवश्यक आहे। त्यानंतर 2 मध्ये असं नमूद आहे, अनुकंपा नियुक्तीच्या कार्यवाहीत विलंब। जी अनुकंपा नियुक्तीच्या कार्यवाहीत जो विलंब होतो त्या पाठीमागचं नेमकं कारण अनुकंपा नियुक्तीस विलंब होत असल्याने प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांची संख्या वाढत आहे। तरी कार्यवाहीतील विलंब टाळण्यासाठी काही तरतुदीमध्ये सुधारणा करण्याची गरज निदर्शनात आली। 3 नंबर असं नमूद आहे की योजनेचे सुलभीकरण आवश्यक। सन 1994 पासून आजपर्यंत वेळोवेळी या विषयाबाबत एकूण 45 आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत। त्यामुळे अनुकंपा तत्त्वावर प्रत्यक्ष नियुक्ती देत असताना हे विविध आदेश विचारात घ्यावे लागतात। तरी अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेला सर्व आदेश एकत्रित स्वरूपात मिळावेत यास्तव सर्व आदेशाचे एकत्रीकरण करणे गरजेचे वाटले। उपरोक्त कारणमीमांसा विचारात घेऊन प्रचलित अनुकंपा योजनेमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होत असल्याचे ह्या ठिकाणी आपल्याला लक्षात येते। आता शासन निर्णय त्यामध्ये उपरोक्त प्रस्तावना विचारात घेऊन संदर्भाधीन सर्व शासन आदेश अधिक्रमित करून खालीलप्रमाणे अनुकंपा नियुक्ती सर्वसमावेशक सुधारित धोरण व शासन निर्णयाद्वारे निश्चित करण्यात येत आहे। आता जे नवीन प्रणाली आलेली आहे त्या प्रणालीमध्ये अनुकंपा नियुक्ती धोरणातील मूलभूत ज्या तरतुदी नोंद केलेल्या आहेत ती 1 नंबरची तरतूद आहे, योजनेचे उद्दिष्टे। शासकीय सेवेत कार्यरत असताना अधिकारी कर्मचारी दिवंगत झाले त्यांच्या कुटुंबावर ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून कुटुंबियांना सावरण्यासाठी कुटुंबातील एका सदस्यास अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देणे। 2 आहे, योजना कोणास लागू आहे? गट अ ते गट ड मधील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियास ही योजना लागू आहे।
परंतु बघा ह्या ठिकाणी 2 नंबर योजना कोणास लागू आहे, आपण याची विशेष नोंद घेणं गरजेचं आहे। परंतु असे की दिवंगत कर्मचाऱ्यांचा पती पत्नी शासकीय सेवेत कार्यरत असतील तर त्या कुटुंबास अनुकंपा नियुक्ती अनुदेय असणार नाही। परंतु आणखी असे दिनांक 31 डिसेंबर 2001 नंतर तिसरे अपत्य झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय असणार नाही। जर 3 अपत्य असतील तर असे अनुकंपाधारक त्यांना नियुक्ती दिली जाणार नाही। तत्वतः पती पत्नी शासकीय सेवेत कार्यरत असतील तर त्या कुटुंबास अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय असणार नाही, याची आपण विशेषतः नोंद घेणं गरजेचं आहे। कारण अनुकंपा नियुक्ती आणि कोणाला दिली जाते या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती असणं गरजेचे आहे, तरच आपण त्या ठिकाणी अर्ज ॲप्लाय करू शकतो। आता बघा 3 नंबर जे दिलेलं आहे, अनुकंपा नियुक्ती कोणत्या परिस्थितीत अनुदेय आहे। शासकीय सेवेत कार्यरत असताना दिवंगत झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे। तसेच बेपत्ता झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यास सक्षम न्यायालयाने मयत घोषित केले असल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास देखील अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे। एखादी व्यक्ती जर बेपत्ता झाले असल्यास शासकीय कर्मचाऱ्यास सक्षम न्यायालयाने मयत घोषित केले असल्यास त्यांना अनुकंपा म्हणून नियुक्ती दिली जाईल, असं 3 नंबरमध्ये स्पष्ट केलेलं आहे। 4 मध्ये असं स्पष्ट केलेलं आहे का कोणत्या पदावर अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे। गट क गट ड मधील ज्या संवर्गात सरळ सेवा नियुक्तीचा मार्ग विहित केला आहे त्या सर्व संवर्गाच्या सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदावर अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे। 5 नंबरमध्ये असं म्हटलेलं आहे अनुकंपा नियुक्तीसाठी कुटुंबातील पात्र सदस्य। आता अनुकंपा नियुक्तीसाठी कोण कोण हे पात्र ठरू शकतात कुटुंबातील, तर कुटुंबातील सदस्य हे खालील प्राधान्यक्रमानुसार अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र राहतील। त्यामुळे कुटुंबातील ज्या सदस्यास नियुक्ती द्यावयाची त्याने खालील प्रमाणे ना हरकत प्रमाणपत्र परिशिष्ट ड मधील नमुन्यामध्ये देणे आवश्यक आहे। आता बघा कोणकोणती व्यक्ती पात्र त्या ठिकाणी ठरू शकते, म्हणजे अनुकंपाधारक जे व्यक्ती आहे त्या अनुकंपाधारकामध्ये कोण पात्र ठरू शकतो, तर प्राधान्यक्रम 1 मध्ये असं नमूद केलेलं आहे दिवंगत व्यक्तीचे नाते आणि ना हरकत प्रमाणपत्र देणे। कायदेशीर पती किंवा पत्नी ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही। जर पती किंवा पत्नी असेल तर त्यांना ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही। 2 नंबरमध्ये असं म्हटलेलं आहे मुलगा मुलगी अविवाहित विवाहित मृत्यूपूर्वी कायदेशीररित्या दत्तक घेतलेला मुलगा मुलगी विवाहित अविवाहित घटस्फोटित मुलगी किंवा बहीण परित्यक्त्या मुलगी किंवा बहीण विधवा मुलगी किंवा बहीण रकाना क्रमांक 1 मधील सदस्य वा या रकान्यातील इतर सदस्य। त्यानंतर 3 मध्ये असं नमूद केलेलं आहे की दिवंगत शासकीय कर्मचाऱ्याचा मुलगा हयात नसेल तर त्यांची सून रकाना क्रमांक 1 व 2 मधील सदस्य। आता बघा इथं ना हरकत प्रमाणपत्र देणे असं म्हटलेलं आहे, त्यामुळे ह्या सूचनांची आपण व्यवस्थित दखल घेणं गरजेचं आहे, नाहीतर त्या ठिकाणी अनुकंपासाठी तुम्हाला ॲप्लाय करता येणार नाही। 4 नंबरमध्ये असं नमूद केलं आहे केवळ दिवंगत अविवाहित शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्यावर सर्वस्वी अवलंबून असणार भाऊ किंवा बहीण केवळ या रकान्यातील इतर सदस्य त्या ठिकाणी पात्र ठरतील। आता बघा जी वयाची अट आहे अनुकंपा नियुक्तीसाठीची त्यामध्ये अ मध्ये असं नमूद केलेलं आहे की वयोमर्यादा जी आहे ती किमान वयोमर्यादा 18 वर्ष पूर्ण असावे आणि कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत असेल तरच त्या ठिकाणी नियुक्ती दिली जाईल, आणि जर त्यापेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा कमी वय असेल तर नियुक्ती दिली जाणार नाही, याची आपण नोंद घेणं गरजेचे आहे। ब मध्ये असं नमूद केलेलं आहे की सेवा प्रवेश नियमात विहित केलेली अर्हता संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमात विहित केलेली शैक्षणिक अर्हता तांत्रिक अर्हता तसेच अन्य अर्हता उमेदवाराने धारण करणे आवश्यक राहील। म्हणजे संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमात जी नोंद केलेली आहे त्या पद्धतीने हे प्रोफेशनल एज्युकेशन
टेक्निकल एज्युकेशन वा इतर एज्युकेशन असणं गरजेचं आहे, तरच त्या ठिकाणी अनुकंपामध्ये नियुक्ती दिली जाईल. आता बघा, परंतु दिवंगत शासकीय कर्मचाऱ्यांची पत्नी शैक्षणिक अर्हता पूर्ण करीत नसेल तर केवळ गट ड मध्ये नेमणुकीसाठी शैक्षणिक अर्हतेची अट शिथिल करण्याचे अधिकार संबंधित नियुक्ती प्राधिकरणाला त्या ठिकाणी असतील. आता समजा एखादा पती त्या ठिकाणी मयत झालेला आहे, तर त्याची संबंधित पत्नीने जो कोर्स आहे, समजा एखादा शिक्षक आहे, त्याचं DED किंवा BEd संबंधित पत्नीचं झालं नसेल तर त्याला वर्ग ड मध्ये अनुकंपावरती नियुक्ती ही दिली जाते. क मध्ये असं म्हटलेलं आहे टंकलेखन अर्हता आणि ड मध्ये संगणक अर्हता प्रमाणपत्र. त्यानंतर 7 मध्ये असं म्हटलेलं आहे अनुकंपा नियुक्तीचे प्रमाण गट क संवर्गासाठी गट क मधील त्या संवर्गातील सरळ सेवा कोठ्यातील प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदाच्या 20% पदे अनुकंपा नियुक्तीने भरण्यात यावीत. तसेच अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध होणाऱ्या 20% पदाची गणना करण्याबाबत सोबतच्या परिशिष्ट अ नुसार उदाहरणाद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. शासनाने सरळ सेवा भरतीस विशिष्ट कालावधीस निर्बंध लागू केले तरी सदर 20% पदावर अनुकंपा नियुक्तीस ते निर्बंध लागू राहणार नाही. म्हणजे शासनाने जरी भरतीवरती त्या ठिकाणी काही बंधने आणली तरीसुद्धा अनुकंपधारक जे आहेत त्यांचे 20% पदे हे त्या ठिकाणी भरण्यात येतील. याची आपण सर्वांनी दखल घेणं गरजेचे आहे. आता बघा, मृत शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाने करावयाची कार्यवाही. परिपूर्ण अर्ज सादर करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. जोडावयाच्या कागदपत्रामध्ये अर्जात नमूद केल्यानुसार उमेदवाराचे वय, शैक्षणिक अर्हता, इतर अर्हता इत्यादी बाबतची कागदपत्रे असणं गरजेचं आहे. ना हरकत प्रमाणपत्र त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आता ह्या ठिकाणी कार्यालय प्रामुख्याने करावयाची कार्यवाही दिलेली आहे. म्हणजे जी वरती माहिती दिलेली आहे ही संबंधित मृत शासकीय अधिकारी किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तींनी अशा पद्धतीने कार्यवाही किंवा माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी हे त्या गटासाठी त्या प्रवर्गासाठी ही तुम्हाला ॲप्लाय करता येईल. केवळ आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण अनुकंपाचे जे पदे आहेत त्याचा आपण फायदा घेता येत नाही. तर हा जर GR बघितला, GR मधली जर माहिती बघितली, व्यवस्थित वाचली तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचा हा फायदा घेता येईल. अन्यथा आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती मयत झाली असेल तर आपल्याला त्याचा फायदा घेता येणार नाही. याची विशेषतः नोंद आपण घेणं गरजेचं आहे. एक कार्यालयीन माहिती आहे. कार्यालयीन जी कार्यवाही आहे, तुम्ही ॲप्लाय केल्यानंतर कार्यालयीन कार्यवाही काय करावी किंवा त्यांच्या स्तरावरती त्यांना नियुक्तीपत्र कधी द्यावे त्या संदर्भात ही माहिती दिलेली आहे. हे पण तुम्ही बघून घेऊ शकता. हे बघा, ह्या ठिकाणी एक महत्त्वाचं आहे की अनुकंपा नियुक्तीसाठी प्रतीक्षासूची ठेवण्याबाबतची कार्यवाही. प्रतीक्षासूची ठेवण्याची कार्यपद्धती खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत असून ही प्रतीक्षासूची सोबत जोडलेल्या परिशिष्ट ई नुसार ठेवण्यात यावी. गट क ची प्रतीक्षासूची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात येईल. गट ड ची प्रतीक्षासूची नियुक्ती प्राधिकारी कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात येईल. याची तुम्ही नोंद घेणं गरजेचं आहे. हे बघा, जी महत्त्वाची माहिती होती ही माहिती तुम्हाला मी ह्या ठिकाणी दिलेली आहे. तसेच हा GR सुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. केवळ जी प्रोसिजर लागते, आता बघा हे सुद्धा महत्त्वाचं आहे. इतर अनुषंगिक बाबी 1 मध्ये असं नोंद आहे अनुकंपा नियुक्ती हा वारसा हक्क नाही.
अनुकंपा नियुक्ती हा वारसा हक्क नसल्याने कुटुंबातील उमेदवार सेवा प्रवेश नियमातील अटी व शर्तीनुसार संबंधित पदासाठी पात्र असेल तरच अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय ठरते. 2. महाराष्ट्र सदन हे एकमेव शासकीय कार्यालय दिल्ली येथे स्थित असून त्या कार्यालयासाठी जिल्हा स्तरावर गटकची प्रतीक्षा सूची ठेवण्याचा प्रश्न उद्भवत नाही. यास्तव महाराष्ट्र सदन कार्यालयातील शासकीय कर्मचारी सेवेत असताना दिवंगत झाले त्याच्या कुटुंबातील अनुकंपा नियुक्ती देण्यासाठी नियुक्त प्राधिकारी महाराष्ट्र सदन यांच्या स्तरावर गट ड ची प्रतीक्षा सूची ठेवण्यात येईल. सदर प्रतीक्षा सूचीतील महाराष्ट्र सदन कार्यालय अनुकंपा नियुक्ती या शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार देण्यात येईल. 3. सैनिक कल्याण विभाग पुणे व सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्था औरंगाबाद या 2 आस्थापनावर त्यांच्या सेवाप्रवेश नियमानुसार तसेच केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसार केवळ माजी सैनिकांमधूनच भरती अनुज्ञेय आहे. त्यामुळे या 2 आस्थापनावर अनुकंपा नियुक्ती देता येऊ शकत नाही. यास्तव या 2 आस्थापनावरील कार्यरत माजी सैनिक सेवेत असताना दिवंगत झाल्यास त्याच्या कुटुंबातील अनुकंपा नियुक्ती देण्यासाठी संबंधित आस्थापनातील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करावा. गट क च्या नियुक्तीसाठी संबंधित उमेदवाराचे नाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावरील गट क प्रतीक्षा सूचीमध्ये समाविष्ट करण्यात येईल. तसेच गट ड च्या नियुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व नियुक्ती प्राधिकरणाच्या मेळाव्यात आढावा घेताना ज्या नियुक्ती प्राधिकरणाचे पद उपलब्ध होऊ शकते त्या प्राधिकरणाकडे सदर उमेदवाराची गट ड पदावर अनुकंपा नियुक्तीसाठी शिफारस करावी. त्यानंतर 4 नंबरमध्ये असं नोंद केलेली आहे, सदर शासन निर्णय हा शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू असून निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शासनाच्या अधिपत्याखालील महामंडळे अथवा प्राधिकरण यामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा थेट लागू होत नाही. त्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अनुकंपा योजना लागू करण्याबाबत संबंधित प्रशासकीय विभागाने त्यांच्या स्तरावरून स्वतंत्रपणे निर्णय घेणे आवश्यक राहील. आणि 5 नंबरमध्ये असं नोंद केलेली आहे की हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून लागू होईल. यास्तव हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकास प्रतीक्षा सूचीमध्ये नाव समाविष्ट असणाऱ्या उमेदवाराच्या प्रकरणी प्रतीक्षा सूचीचा गट बदलणे अथवा उमेदवार बदलणे यासाठी अर्ज प्राप्त झाल्यास या शासन निर्णयानुसार कार्यवाही करावी. तसेच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या लार्जर बेंचने रीट याचिका क्रमांक 3701/2022 श्रीमती कल्पना तारम व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर संलग्न रीट याचिकामध्ये दिनांक 28/5/2024 रोजी न्यायनिर्णय दिला असल्याने या न्यायनिर्णयाच्या दिनांकानंतर ज्या उमेदवाराचे नाव वयाची 45 वर्ष पूर्ण झाल्यामुळे वगळण्यात आले आहे अशा उमेदवाराचे प्रकरणी देखील अन्य उमेदवाराचे नाव प्रतीक्षा सूचीमध्ये समाविष्ट करण्याचे अर्ज प्राप्त झाल्यास या शासन निर्णयानुसार कार्यवाही करावी. अशा पद्धतीने हा निर्णय त्या ठिकाणी निर्गमित झालेला आहे. सोबत एकूण 9 परिशिष्ट हे जोडलेले आहेत आणि त्या परिशिष्टाची आपण नोंद घेणं गरजेचं आहे की सोबत परिशिष्टाच्या गोषवारा त्यामध्ये परिशिष्ट म्हणतो अनुकंपा नियुक्तीसाठी 20% गणना करण्याबाबतचे उदाहरण, ब मध्ये इच्छुकता पत्राचा नमुना, क परिपूर्ण अर्जाचा नमुना, ड ना हरकत प्रमाणपत्राचा नमुना, ई प्रतीक्षा सूची ठेवण्याचा नमुना, ई प्रतीक्षा सूची उमेदवार बदलण्यासाठीच्या विनंती अर्जाचा नमुना, फ गट क पदावर अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध रिक्त पदाची माहितीचा नमुना, गट ड पदावर अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध रिक्त पदाची माहितीचा नमुना आणि ह शासनाच्या अनुकंपा नियुक्तीचा अहवाल सादर करण्याचा नमुना. ह्या सगळ्या तरतुदी जर संबंधित उमेदवार हा पूर्ण करत असेल तरच तो त्या ठिकाणी पात्र ठरू शकतो अनुकंपासाठी, अन्यथा तो त्या ठिकाणी पात्र ठरणार नाही. याची आपण ह्या GR वरून एकंदरीत बाबी किंवा गोष्ट ह्या अनुकंपा GR वरून आपणास निदर्शनात येते. याची आपण नोंद घेणं गरजेचे आहे.
हे बघा, ह्या ठिकाणी कार्यालयीन प्रमुख इच्छुकता पत्राचा नमुना दिलेला आहे. इथं नावं कोणकोणती नोंद करायची त्या संदर्भात दिलेली माहिती दिलेली आहे. म्हणजे एकूणच जे नमुना दिलेला आहे त्या नमुना ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलला हा नमुना तुम्हाला दिसून जाईल, त्यामुळे टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. MSG गुरु टेक असं म्हणून टेलिग्राम चॅनल आहे, किंवा ह्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर त्या कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा PDF स्वरूपामध्ये देता आला तर मी देण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद.